नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील. पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मित्रांनो कुठल्या मोठ्या गणपतीचं आगमन नसणार आहे. आज आपल्या घरातल्याच गणपतीचं आगमन असणार आहे. आणि का आगमन सोहळे आता कंप्लीट झालेत आणि आज आहे गणेश चतुर्थी. तर आज आपल्या घरातल्या गणपतीचं असणार आहे. या वर्षीची आपली काय थीम असणार आहे, आपला बाप्पा कसा असणार आहे, सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर आत्ता वाजले सकाळचे 10. आपण सगळे चाललो आता गणपती आणायला. तर आता गणपती आणताना आपण कुठून गणपती आणला, कुठला गणपती असणार आहे ते सगळं या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरयाची. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला तर आता डायरेक्ट गणपती आणायला. तर मित्रांनो जस्ट आता आपण निघतोय आणि यावर्षी जरा मूर्ती वेगळी आहे, त्यामुळे आता टेम्पो मागवले. आता सगळे चढतात आहे टेम्पोमध्ये. आता आम्ही बंटी दादा, बाबा, काका, ओवी आणि रचना आम्ही सगळं चाललोय गणपती आणायला. तर आता आपण डायरेक्ट भेटूया पुढे. इकडे आपला गणपती घ्यायचा ते सगळे उतरतात आहेत, उतरा खाली. आणि आता आपण पोचलोय तिकडे. आता पूजा करतात आहेत बाबा वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मूर्तीचा फर्स्ट लुक. आता दिसतच असेल पण एकदम क्लोजअप शॉट नंतर दाखवतो. आणि इथे ओवी आहे, ओवी मुळे आणि इथे रचना आणि बाकी सगळे मूर्ती घेतात आहेत. आता मूर्ती घेऊया. गणपती बाप्पा मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. थांब थांब, अरे मला फ्लॉट घ्यायचा होता म्हणून तुम्हाला पाठी थांबवत होतो मी. थांब ना. जय मल्ला, जय मल्ला. जा तू पण जा तिकडे पुढे जा. फ्रेम मध्ये, फ्रेम मध्ये जा तू. गणपती बाप्पा क्रॉस कर, खाली ठेव, आरामात. हात सांभाळ, हात सांभाळ बसताना. आता फायनली आपण डायरेक्ट घरीच आलो. आता तुम्हाला फर्स्ट लुक मी डायरेक्ट घरीच दाखवतो. तिकडे जरा गर्दी होती शॉपच्या इकडे, त्यामुळे तिकडे तर मी टेम्पोमध्ये पण नाही दाखवला. आता तुम्हाला फर्स्ट लुक मी त्या घरीच दाखवतो ओपनिंगमध्ये. तर आता बघा या वर्षीचा आपला गणपती बाप्पा. अजून आता भटजी आले नाहीत, तर आता सगळी तयारी चालू आहे घरामध्ये. तुम्ही बघू शकता. हे बघा पूजेच्या आधी तिथे खातात आहेत. मला पण भूक लागली आहे. आणि इथे काम चालू आहे आता सगळीकडे किचनमध्ये. अजून भटजी तर आले नाहीत, काम चालू आहे आपलं. आणि प्रसाद बनतोय सगळा. आता भटजी आले आणि आता पूजा वगैरे करायची आहे. आता पूजा करून झाली की आरती वगैरे आणि त्याच्यानंतर आता काम करायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच लास्ट डेकोरेशनचं लुक पण या ब्लॉगमध्ये. जसं मी तुम्हाला बोलतोय ते यावर्षी जरा डेकोरेशन करायला जास्तच टाईम जातो आहे, पण जसं पाहिजे तसं होतच आहे. आता बघूया. आता वाजत आल्या जवळजवळ 12:30 पावणे 1. तर आता पूजा होते, पूजा चालू आहे तिकडे घरामध्ये. आता पूजा झाली की आपण मग पुढे काय करतो ते तुम्हाला दाखवतोच ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. त्या महादेवाच्या नारळाची पूजा करून त्याला एक फूल घालायचं.
पाणी शिंपल्याचं दिवस पाहायचे खूप गावात पाहायला त्याच्यासोबतच ते दिलेली दाखवलं आता विडा ठेवलेला आता हर देवतांचं